आता मनाला येईल तेव्हा तुम्ही खरवस बनवू शकता, तेही झटपट आणि 3 पदार्थांपासून. हा खरवस जरी इन्स्टंट असला, झटपट होणारा असला, तरीही खरवसची चव तीच येते, तीच चिकाची चव, तोच स्वाद ह्यासुद्धा खरवसला येतो. खरवस खायला कोणाला आवडत नाही, पण चिकाच्या दुधाचं खरवस नेहमीच करता येईल असं नाही. आपण दूधवाल्याला चिकाचं दूध आणायला सांगणार, कधीतरी 2-3 महिन्याने तो आणून देणार आणि तेव्हा आपण खरवस बनवून खाणार. तोपर्यंत खरवस खायची ओढ आणि इच्छासुद्धा कमी होते. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत अगदी झटपट तयार होणारं खरवसची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे अगदी केव्हाही मनात आलं की तुम्ही हा खरवस बनवू शकता आणि केव्हाही खाऊ शकता. चला तर मग लगेचच बघूया झटपट खरवस कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. खरवस बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतलाय आणि त्यामध्ये कोणत्याही एका वाटीचा वापर करून किंवा कपचा वापर करून 1 कप भरून कंडेन्स मिल्क घेतलं आहे. हे कंडेन्स मिल्क दुकानात अगदी सहज मिळतं आणि या कंडेन्स मिल्कमुळे आपल्या खरवसला खूप छान असं चव येते. आपण इथे इन्स्टंट झटपट असा खरवस बनवतो आहे. आपल्याला ती चिकाच्या दुधाची चव इथे पाहिजे आहे, म्हणून मिल्क मेडचा वापर करायचा आहे. आता ह्यामध्ये 2 चमचे भरून कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअरमुळे छान एक घट्टपणा येतो ह्या खरवसला. तुमच्याकडे जर घरामध्ये कॉर्नफ्लॉवर नसेल आणि कस्टर्ड पावडर असेल तर कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी कस्टर्ड पावडर घातली 2 चमचे तरीही चालेल. आता कॉर्नफ्लॉवर आणि कंडेन्स मिल्क असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या कुठेही गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. अगदी स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदा हे सर्व व्यवस्थित एकत्रित झालं की ह्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. ज्या कपाने मी कंडेन्स मिल्क मोजून घेतलेलं त्याच कपाचा वापर करून 1 कप भरून मी इथे गाईचं दूध घालून घेणार आहे. साईसकट गाईचं दूध घालून घ्यायचं. गाईचं दूध पूर्णपणे आधी गरम करून घ्यायचं आणि नंतर पूर्ण थंड करून घ्यायचं रूम टेम्परेचरवर आणि मगच घालून घ्यायचं. ही टीप लक्षात ठेवा. गाईचं दूध गरम करून पूर्णपणे थंड करून घ्यायचं. आता हे दूधसुद्धा या मिश्रणामध्ये पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. जे काही आपण दुधावरची मलाई घातलेली तीसुद्धा व्यवस्थित मोडून घ्यायची आणि एकत्र करून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला शेवटचा पदार्थ तो म्हणजे घट्ट दही घालून घ्यायचं आहे. ज्या कपने मी कंडेन्स मिल्क आणि दूध मोजून घेतलेलं त्याच कपाने 1 कप भरून घट्ट दही मी इथे घालून घेणार आहे. दुकानातलं तुम्ही सेट दही जे असतं ते घेतलं तरी चालेल किंवा जर पातळ दही असेल तर काही तासांसाठी ते एका पातळ फडक्यामध्ये बांधून ठेवा आणि त्याचा चक्का बनवून तो यामध्ये घालू शकता. पातळ दही घालायचं नाही अजिबात, नाही तर खरवसला खूप पाणी सुटू शकतं. दहीसुद्धा व्यवस्थित एकत्रित करून झालं यामध्ये की आता चवीसाठी मी इथे पाव चमचा भरून वेलची पूड घालणार आहे. वेलची पूडने खरवसला खूप छान स्वाद येतो. वेलची पूडसुद्धा व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकत्रित करून घ्यायची. आता इथे खरवस तयार करण्यासाठीचं बॅटर तयार झालं आहे. त्या अगोदर आपण वाफवण्यासाठी गॅसवर मी इथे एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक अशी रिंग घालून घेणार आहे. तुमच्याकडे रिंग नसेल तर कोणत्याही एका प्लेटचा वापर करू शकता. आता गॅस लावून ही रिंग इथे बघू शकता तुम्ही. मी पाणी अर्धं भरलं आहे. पाणी अजिबात आपण जे खरवसचं भांडं ठेवणार आहे त्याला लागलं नाही पाहिजे. आता यावर झाकण ठेवून एक उकळी आणून द्यायची. इथे खरवस बनवण्यासाठी घरातलाच एक मी पातेला वापरला आहे आणि त्या पातेल्याला थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो खरवस बनवू तो पातेल्याला चिकटणार नाही. अगदी सहज असं काढता येईल. आता यामध्ये जे आपण खरवसचं मिश्रण तयार केलेलं ते टोपामध्ये घालून घ्यायचं. आता हा खरवस आणखी स्वादिष्ट होण्यासाठी आणि छान रंग येण्यासाठी मी यावर थोडीशी वेलची पूड भुरभुरून घेणार आहे आणि काही केशराच्या काड्यासुद्धा घालणार आहे. आता हा खरवस आपण लगेचच वाफवून घेऊया. इथे पाण्यालासुद्धा छान उकळी आली आहे. त्याचं झाकण काढून यामध्ये मी हा खरवसचा डबा न हलवता अलगद ठेवून देणार आहे. गॅसची आच मी आता मंद आचेवर ठेवणार आहे म्हणजे हाताला वाफ लागणार नाही. असा अलगद टोप यामध्ये ठेवून द्यायचा. जास्त हलवायचं नाही आहे. आता या कढईला झाकण लावून घ्यायचं आणि हा खरवस आपल्याला 25 ते 30 मिनटं मंद ते मध्यम आचेवर वाफवून घ्यायचं आहे. सारखं झाकण उघडून बघायचं नाही मध्ये. 20 मिनिटांनी तुम्ही एकदा चेक करू शकता खरवस झाला की नाही. हा खरवस तुम्ही कुकरमध्ये सुद्धा वाफवू शकता, पण कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि फक्त झाकण लावून वाफवून घ्यायचं. इथे साधारण 25 मिनिटं झाली आहेत. मी आता गॅस कमी करते आणि एकदा चेक करून बघते की आपला खरवस झाला की नाही. झाकण काढून बघणार आहे. पाणी असं बाजूला निथळून घ्यायचं
आणि खरवस चेक करण्यासाठी मी इथे एक स्वच्छ धुतलेली कोरडी सुरी घेतली आहे. ती अशी खरवसच्या मधोमध घालून बघायची. सुरी जर अशी स्वच्छ क्लीन बाहेर येत असेल तर आपलं खरवस झाला असेल असं समजायचं. कधी पण खरवस किंवा केक चेक करताना सुरी मध्यभागी घालायची, कारण मधला भाग शिजायला वेळ लागतो म्हणून. आता गॅस बंद करून मी हा टोप खरवसचा बाहेर काढून घेणार आहे. हे बघा, इथे मी असं ओट्यावर टोप काढून घेतलं. आता खूप गरम हा टोप आहे. हा पूर्णपणे आपल्याला रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायचा आहे. एकदा रूम टेम्परेचरवर थंड झाला की साधारण कमीत कमी अर्धा तास तरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि व्यवस्थित सेट होऊ द्यायचा. फ्रीजमध्ये का ठेवायचा तर मध्ये ठेवल्यामुळे हे बघा इथे व्यवस्थित असं सेट झालं आहे. तुम्ही लगेचच जर वड्या कापायला गेलात तर त्या तुटू शकतात, म्हणून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा. आता ह्याच्या मी कडा सोडून घेते. फ्रीजमध्ये व्यवस्थित असं सेट झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि सुरीने हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. मी सुरीने कापते त्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल किती मऊसूत हा खरवस तयार झाला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर खरवस आवडत असेल तर अगदी मनात येईल तेव्हा ही रेसिपी बनवून खाता येते आणि खूप सुंदर लागतो. हा खरवस तुम्हाला असं मी काढून सुद्धा दाखवते. बघा किती छान झाला आहे, अगदी व्यवस्थित तुकडे पडताय. म्हणून खरवस तयार करून झाल्यावर पूर्णपणे थंड करून आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून मगच वड्या पाडायला घ्या, म्हणजे अशा छान वड्या पाडता येतात. हे बघा, इथे मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आहे. खरवसचं टेक्स्चर किती छान झालं आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळेल एवढा मऊसूत आपला खरवस बनवून तयार झाला आहे. इथे मी पिस्त्याचे थोडे बारीक काप करून टाकले आहेत, म्हणजे खरवस आणखीन छान दिसेल. आता हा खरवस मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आहे. किती मऊसूत झाला आहे, अगदी बघताच क्षणी तुम्हाला कळतही असेल. आणि तोडून सुद्धा दाखवते. हा बघा, अगदी सेम चिकाच्या खरवससारखा खरवस तयार झाला आहे आणि खायला सुद्धा अगदी चिकाचं खरवस खातोय असंच वाटतं. असा खरवस बनवून तुम्ही कोणाला खायला दिलात तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हा आपण इन्स्टंट खरवस बनवला आहे. अगदी झटपट तयार होतो आणि कमीत कमी साहित्यात आणि नो फेल रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं बेलचं ऑल बटन दाबा, जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त, स्वादिष्ट, झटपट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.